विदर्भातली जर आपण पाहिले तर कुणबी प्रीमियर लीग ज्यानं गाजवली तो दिशांत साबळे ओव्हर नंबर 1 ला करतोय सुरुवात. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे होतात. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. पहिल्या 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं याची कंप्लीट करायची आहे. टाइम लावला गेलाय हे लक्षात असू द्यात. दर्जेदार मॅच ते आपण पाहतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 अगदी दर्जेदार आयोजन. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. सिद्धेश मोरे पुढचा बॉल. चांगला बॉल अगदी डीप यॉर्कर. इथे बॅटरला परतावं लागेल. सिद्धेश मोरे विकेट जातीये. बिग विकेट गॉन. परतावं लागेल. सिद्धेश मोरे येतोय परतीच्या प्रवासाला. बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानात रुपेश गहिला. तो येतोय बॅटिंग करण्याकरता. सिद्धेश बॉल डॉट झाल्यानंतर थोडासा पुढे आला. पॉपिंग क्रीज मधनं पुढे सरसावला. तिथे डायरेक्ट हिट केलं एसटी रक्षकांना. अगदी आपल्या त्यांना त्याचा चाणाक्षरिता ती त्यांना दाखवली आणि तिथे सिद्धेश मोरेला परतावं लागलंय. विकेट जातीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचे अजून अकाउंट देखील ओपन केलं नाहीये. दिशांत साबळेचं षटक ते आपण मैदानात आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरनं जाऊयात मॅच मधनं. ओव्हर नंबर 1 दिशांत साबळे. पुढचा बॉल सज्ज होतोय रुपेश गहिलाच्या विपक्षात. हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक करायचा होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक तो जज करतोय. रुपेश गहिला देखील परतेल शून्याचा चष्मा परिधान करून. बॅटर बाद. चला जाऊयात मैदानात. चला नवीन बॅटर येईल. थोडं धावत या मैदानात. 2 विकेट गेल्यात. 0 या धावसंख्येवर दिशांत साबळे. बॉलिंग अटॅक तो दर्जेदार आहे. मी मगाशीच गोलंदाजीला आला तेव्हा उल्लेख केला की गेल्या वर्षीच्या सीझन मधली कुणबी प्रीमियर लीग ज्यांना गाजवली आहे ना तो गोलंदाज आहे दिशांत साबळे. मात्र इथनं कमबॅक करावा लागेल तो टीम साई ऑटो व्हील्सला. आता त्यांनी निर्णय स्वीकारला की प्रथम आम्ही बॅटिंग करतोय. टॉस जिंकला होता टीम साई ऑटो व्हील्सनं. निर्णय बॅटिंगचा घेतला. जाऊयात मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानात पियुष आलाय. नवीन बॅटर मैदानात पियुष आलाय. पियुषच्या विपक्षात पहिलाच बॉल. दिशांत साबळे बॉलिंग ट्रॅक वरनं. हाफ ट्रॅकर बॉल कट होती मात्र तिथे फ्लाइंग स्लिपला जो खेळाडू होता त्याच्याकडनं देखील होती चुकी आणि त्या चुकीला माफी नाहीये. बॉल जातोय सीमारेखा पार. इथे येतोय चौकार. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जे आता अकाउंट ओपन केले जाते 0 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते ती टीम साई ऑटो व्हील्स या संघाची. टीम प्रमाणे आता जर आपण पाहिलं तर आता गाडी स्टार्ट झाली असं म्हणायला हरकत नाहीये. साई ऑटो व्हील्सची चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी 0 4 वर जाऊन पोहोचली आहे. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी कट केला. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. अजय होता क्षेत्ररक्षण स्वतः संघ मालक. थोडस खचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण ते आपण अजयकडनं पाहिलं. बॅकअपला शैलेश आला. तत्पूर्वी सिंगल ती अर्जित केली आहे. वैभव डुकले नॉट स्ट्रायकर एंड कडे. तो आता पहिल्यांदा संधी मिळतीये या शेवटच्या बॉलवर स्ट्रायकर एंड वर त्याला खेळण्याची. जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभव डुकलेच्या विपक्षात. पुढचा चेंडू. इथं एक पाय वाकवलाय आणि तिथून बॉलला फेकून दिलाय षटकारा करता. हा क्लास रे वैभव डुकलेचा. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये पहिल्या षटकाच्या अखेरीस 11. दर्जेदार आयोजन ते आपण पाहतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग 2026 हे पर्व. 8 टीमचा समावेश आणि दर्जेदार आयोजन दर्जेदार नियोजन ते आपण या स्पर्धेतनं पाहतोय. 11 या धावसंख्येवर 2 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात त्या टीम साई ऑटो व्हील्सच्या.
मैदानात पियुष तो उभा आहे. 2 बॉल 5 धावा त्यानं देखील बॅटिंग केली आहे. त्याच्या साथीला वैभव डुकले 1 बॉल खेळताना एक षटकार त्यानं ठोकलाय, तो वैभव डुकले. जाऊयात मॅच मधनं ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली जाईल. या ओव्हर मधनं बॉलिंग करण्याकरता गौरव आलाय. गौरव हे षटक असा इथून पुढे असेल. गोलंदाजी करण्याकरता समोर सज्ज झालाय, मात्र समोर पुढे पियुष आहे तो बॅटिंग करण्याकरता बॅटिंग टान्सवर असेल. पहिला बॉल मात्र पदत आलीत चुकले, माघारी परतेल. नव्याने एक नवीन चेंडू घेऊन समोर यावं लागेल. साई ऑटो व्हील्स आणि त्याच्या विपक्ष टीम आपण इन ऍक्शन पाहतोय. साई देवा, साई ऑटो व्हील्स. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. तिथे बॉलला फक्त दिशा दिली आहे, त्या वेगाचा वापर केला जातोय. बॉल जातोय सीमा रेखा पार, येतोय चौकार. 4. नेक्स्ट मॅच टीम सरपंच 11 आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय. जय शिवराय आणि त्याच्या विपक्ष टीम सरपंच 11. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बरोबर एका इनिंगच्या ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्याकरता कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. चौकार आलाय, चौकारच्या मदतीने 15 झाल्यात. पुढचा बॉल अतिरिक्त शफल झाला होता, मात्र फटका खेळण्यामध्ये असफल ठरतोय तो बॅटर पियुष. 3 बॉल 9 धावांची इनिंग त्यानं आतापर्यंत साकारली आहे. तो पियुष स्ट्रायकर एंड वर. वैभव डुकले स्ट्राइक नॉन स्ट्रायकर एंड कडे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक वर आणणं ते गरजेचं आहे टीम साई ऑटो व्हील्सला. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे दिशांत साबळे, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. शैलेश बॅकअपला आला. डिपेक्सच्या कव्हर. इथे काय करताय मैदानात ना, पियुषला परतावं लागेल. सेफ ठेवली वैभव डुकलेची विकेट त्यानं आणि परतीच्या प्रवासाला यावं लागेल. बॅटर पियुष बॅक टू डगआउट. हादरा बसतोय तो टीम. नवीन बॅटर मैदानात सागर पाटील इन ऍक्शन बॅटिंग करण्याकरता सज्ज होतोय. वैभव डुकलेला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर. पियुष बाद झालाय. नवीन बॅटर मैदानात सागर पाटील आलाय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 3 बॉल 18 धावांची आवश्यकता असताना एक षटकार त्याच्या बॅट मधनं आला होता आणि 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आले होते. मात्र चला जाऊयात मॅच मध्ये. वैभव डुकले त्याच्या विपक्षात पुढचा बॉल स्लोवर 1, मात्र तितक्याच वेगानं बॉलला फेकून दिलंय. या षटकारा करता हा क्लास आहे तो वैभव डुकलेचा. आलाय दर्जेदार षटकार 6 धावांकरता. आपण ऍक्शन रिप्ले मधनं पाहू शकताय ज्या पद्धतीनं एक पाय वाकवला होता. अगदी षटकारा करता तो बॉल त्यानं खेळलाय. दर्जेदार बॅटिंग ती आपण पाहतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून तो संपूर्ण चेंडू दाखवला गेला, तो षटकारा करता गेला. जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल गौरव कमबॅक तिथनं करावा लागेल, मात्र समोर वैभवचं आव्हान आहे. पुढचा बॉल वाईड यॉर्कर वरनं बॉलच्या हाताळणी होती, मात्र सिंगल अर्जित केली वेगानं वैभवनं. लगेच स्ट्राईक रोटेट केली, हे खूप गरजेचं आहे. एक षटकार आला नंतर स्ट्राईक रोटेट करणं ते इम्पॉर्टंट आहे आणि तेच काम मैदानात न केलंय. मात्र समोर आता सागर पाटील मैदानात उभा आहे. सागर पाटील आणि त्याच्या साथीला वैभव डुकले. एक चांगली पार्टनरशिप ती इथनं करावी लागेल ती टीम साई ऑटो व्हील्सला. जाऊयात मॅच मधनं. सागर पाटील त्याच्या विपक्षात पुढचा बॉल व्हाईट बॉल नॉन क्लेबल चेंडू. एक्स्ट्रा धाव ती इथे दिली जाते. जो एक रिव्ह्यू आहे तो त्याचा चेक करण्याकरता पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. या ठिकाणी चेक केलं जाईल वाईट करता. थर्ड अंपायर पंच विजय बटाला सर. विजय बटाला सर आपण चेक करायचं आहे. जो पंचांनी प्रदीप भंडारी अनफिल्ड डिसिजन दिलाय वाईट, त्याकरता साई देवा या टीमनं मात्र चॅलेंजिंग केलंय, चॅलेंज दिलंय. चेक केलं जाईल या. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू
अनसक्सेसफुल झालाय हे लक्षात असू द्यात. इथनं पुढे तुम्ही रिव्ह्यू तो घेऊ शकत नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये 24 डावा सागर पाटील. पुढचा बॉल इथे हाफ ट्रॅकर बॉल होता, मात्र कमी वेगाने टाकला होता. मात्र बॉलला जिथे पाठवलंय वन बाउन्स चौकारा करता सागर पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा इथे चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये 28 धावा. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा विचार केला तर 14.0च्या सरासरीने 28 धावा घेतल्यात. मात्र ओव्हर नंबर 3 करता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं आपण दिशांतला पाहतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे. कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप होतीये, ती पार्टनरशिप ब्रेक करण्याच्या हेतून दिशांतला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं आणलाय. मात्र इथनं वैभव डुकले समोर. पुढचा बॉल डीप यॉर्कर जो अगदी सन्मानपूर्वक खेळलाय तो बॅटर वैभव डुकलेनं सिंगल अर्जित केली आहे. स्ट्राईक वर सागर पाटीलला आणला जाईल. धावसंख्या 29 स्कोर कार्ड वर लागतीये. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात, ज्यात सिद्धेश मोरे देखील बाद झालाय, पियुष देखील बाद झालाय, रुपेश गहिला असे 3 विकेट गेलेत. मागे येणारी चांगली बॅटिंग लाईन आहे. जर आपण पाहिलं तर मग दर्शन असेल, गणेश साने देखील मागे आहेत. पुढचा बॉल पॅडलाईन वरचा बॉल होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. हे चांगलं क्रिकेट आहे. दिशांचं चांगलं षटक आहे ना, तर त्यावर फक्त सिंगल डबल एखादी ओव्हर ती इथे टार्गेट केली जाते. ज्या पद्धतीने या अगोदरची ओव्हर टार्गेट केली होती, मात्र जिच्यावर जास्त धावा घेतल्या त्यानंतर मात्र जिथे दिशांचं चांगलं षटक आहे त्यावर सिंगल डबल त्या इथनं घेतल्या जात आहेत. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 30 लागते स्कोर कार्डवर. ती टीम साई ऑटो व्हील्स या टीमची. पुढचा बॉल बॅटच्या टोला लागला असावा चेंडू. सिंगल अर्जित केली वेगानं. दुसरीचा प्रयत्न इथे वैभव डुकले रिक्स घेतोय, मात्र इथे मैदानात काय घडतंय पंचांकडनं थर्ड अंपायर ते इथे घेतलं जात आहे. चेक केलं जाईल या ठिकाणी. विजय बटाला सर येतील चेक करण्याकरता. रनआउट करता इथे चेक केलं जाईल, सेफ आहे की नाही हे पाहिलं जाईल. इथे या धावा कंप्लीट झाल्यात की वैभव डुकले इथे बाद झालाय हे पाहिलं जाईल. विजय बटाला सर आपण कुठे आहात, लवकर या. बॅटर सेफ असेल. चला जाऊयात मॅच मध्ये. वैभव डुकले पुढचा बॉल पुन्हा एकदा. इथे पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे, त्यावर फेकून दिले डीप स्क्वेअर लेग वरनं. वैभव डुकले आपला क्लास दाखवतोय. इथे बॉलला पाठवलाय षटकारा करता 6 धावांकरता.
चला यानंतर जय शिवराय आणि सरपंच चला इलेव्हन जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावतं. प्रतीक पाटील होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरता. थोडीशी फ्लंबल झाली, सिंगल अर्जित केली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा झाल्यात. स्कोरर आम्हाला दर्शवतोय 39, 39 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. सध्याची परिस्थिती आहे ती टीम साई ऑटो व्हील्सची. या अगोदर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण केलं होतं. या मॅच मधनं टॉस जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेतलाय, सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर आहे तो टीम साई ऑटो व्हील्स संघ. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल सज्ज होतोय वैभव करता, सागर करता. इथे शॉर्ट बॉल आहे, थारा नाहीये अशा बॉलला. षटकार आहे तिकडे. कोणत्या झाडाला लागलाय बॉल सर? आतल्या का बाहेरच्या? आतल्या. षटकार. चला जाऊयात मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता स्वतः संघ मालक अजय तो येतोय बॉलिंग ट्रॅक वरना. तिथे पहिल्या षटकाचा जर विचार केला तर देशांना टाकलं. तिसऱ्या षटकातनं पुन्हा एकदा देशांत आला. मात्र या चौथ्या षटकातनं आता नवीन गोलंदाज तो इथनं वापरावा लागेल आणि अजय आलाय या ओव्हर नंबर 4 करता. दिनेश कोदे सरपंच 11 टीमचे संघ मालक आणि किशोरजी पवार यांच्या मालकीचा संघ सरपंच 11. धावसंख्या 45, 45 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सिद्धेश मोरे आणि दिनेश कोदे यांनी जर सिद्धेश मोरे आणि दिनेश कोदे यांच्याकडनं वैभव डुकलेने जर अर्धशतक केलं तर त्याकरता 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 8 बॉल 23 झाल्यात वैभव डुकलेच्या. बावीस धावांवर खेळतोय वैभव. पुढचा बॉल चांगला बॉल. इथनं हे कमबॅक करणारे बॉल आहेत. इथनं ही धावसंख्येचा जो ग्राफ आहे ना तो इथनं खाली जाईल का? कारण की चांगले 2 बॉल ते इथनं टाकलेत अजयनं. 2 बॉल ते सलगचे डॉट टाकलेत. अजय कमबॅक करणारा षटक इथून टाकतोय. 45 धावसंख्येवर 3 विकेट ते आतापर्यंत गेल्यात. 22 धावांवर खेळतोय तो वैभव डुकले. पुढचा बॉल इथे पुढचा बॉल फेकून दिलाय खूप दूरवर. बॉलला पाठवलंय षटकारा करता 6 धावांना करता. इथे हाईट फॅक्टर करता चेक केलं जाईल नो करिता. विजय बटाला सर चेक करतील या ठिकाणी या नेक्स्ट या बॉलवर नो आहे का. इट्स अ नो बॉल. नो +1 म्हणजे टोटल 7 मिळतील. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. इथे फ्री हिटचा बॉल होता त्यावर तितकासा फायदा घेता आला नाहीये तो वैभव डुकलेला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती तब्बल 52 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. टीम साई ऑटो व्हील्स या संघाची. इथे फर्निचर बिघडवलं जात आहे. फलंदाज बाद वैभव डुकलेला परतावा लागेल. विकेट जातीये.
चला बॅट्समन बॅटर चला लवकर या थोडं आपण तयार राहायचं हे लक्षात असू द्यात 52 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात 4 विकेट गेल्यात नवीन बॅटर मैदानात येतोय स्वतः संघ मालक दर्शन मोकाशी जो बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल मात्र टोपी परिधान केली आहे लाल रंगाची धोक्याचा इशारा तो देत आहे दर्शन मोकाशी तत्पूर्वी मैदानात आलाय 52 झाल्यात 4 विकेट गेल्यात नेक्स्ट मॅच टीम जय शिवराय आणि त्याच्या विपक्षात टीम सरपंच 11 या दोन टीम मध्ये ते नेक्स्ट मॅच असेल दर्शन मोकाशीच्या विपक्षात पुढचा बॉल इथे पटका मोठा खेळायचा होता शैलेश आहे त्या ठिकाणी नो डाऊट चुकी होणं ते शक्य नाहीये विकेट जातीये दर्शन मोकाशी परतीच्या प्रवासाला बॅक टू डगआउट नवीन बॅटर मैदानात रुपेश मुकणे तो मैदानात दाखल झालाय सागर नॉन स्ट्रायकर एंड कडे आहे त्याला संधी मिळत नाहीये या ओव्हर मधनं स्ट्रायकर एंड वर येण्याची मात्र तब्बल 52 धावा स्कोर कार्ड वर असताना 5 विकेट गेल्यात चला पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर अजयला पाहतोय अजयने कमालीचं षटक हाताळलंय रुपेशच्या विपक्षात पुढचा बॉल दर्जेदार अप्रतिम गोलंदाजी इथे होती अजयची कमबॅक करणार हे षटक आहे या ठिकाणी कुलदीपजी पाटील गांधरेगावचं व्यक्तिमत्व ते इथे या स्पर्धेला भेट देतात कुलदीप पाटील या ठिकाणी भेट देत आहेत हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम एक वाडा तालुक्यातला चांगला यष्टीरक्षक म्हणून कुलदीपकडे देखील पाहिलं जातं तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय 4 षटकांच्या अखेरीस 52 झाल्यात चला टीम मीटिंग नकोय थोडी घाई करा शेवटचं आणि अंतिम षटक ते इथून पुढे टाकलं जाईल बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 5 करता गोलंदाजी करण्याकरता या शेवटच्या षटका करता गोलंदाज ओमकार आलाय या नवीन षटका करता गोलंदाजी करण्याकरता 52 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात 5 विकेट ते आतापर्यंत गेल्यात शेवटचा आणि अंतिम षटक सागर सध्या स्ट्रायकर एंड वर आहे जास्तीत जास्त सागर स्ट्राईक राहणं गरजेचं आहे मात्र पुढचा बॉल इथे पहिलाच बॉल स्वागत केलंय षटकारानं 6 धावांना फेकून दिलंय बॉल ना अगदी आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही थेट सलामी षटकार षटकार आलाय दर्जेदार चेंडू आणि त्यावर दर्जेदार ठोकलेला हा षटकार सागर पाटीलच्या बॅटमधनं पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे अतिरिक्त शफल झाला होता मात्र इथे विकेट जातीये सागरला परतावा लागेल यानंतरच्या मॅच करता दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचंय टीम सरपंच 11 दिनेश कोदे स्वतः कर्णधार असतील आणि त्याच्या विपक्षात टीम जय शिवराय शेखर ठाकरे अँड टीम ची इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही कर्णधार आपण बरोबर 4 बॉल जसे संपतील या इनिंगचे जे आता चालू असलेली मॅच आहे त्याचे जसे 4 बॉल संपतील तुम्हाला दोन्ही कर्णधार आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय चला जाऊयात मॅच मध्ये जिथे तिसऱ्या बॉल समोर नवीन बॅटर आलाय मैदानात बॅटिंग करण्याकरता तर आपण पाहिलं तर निलेश इथे आडव्या पाटना खेळलाय रितेश मस्कर बॉलवर पुढे सरसावतोय सिंगल अर्जित केली आहे बॉलची फेकी येते बॉलची फेकी थोडीशी चुकीची आली आहे तिथे सिंगल तिथे डबल कंप्लीट केली आहे डबलचा टिबलचा प्रयत्न इथे होतोय हो नाही काम करता करता विकेट गेली आहे बॅटरला परतावा लागेल ते 2 धावा कंप्लीट होतील या 2च्या मदतीने धावसंख्या 60
स्कोर कार्ड वर लागतीये. 60 वर 6 विकेट ते आतापर्यंत गेलेत साई ऑटो व्हील्स या टीमच्या. चला नवीन बॅटर मैदानात थोडं धावत या. प्रतीक मान फ्रॉम चिखले, चिखळे गावचा सुपुत्र थोडासा उशिराने आलाय, मात्र आज मैदानात उतरला बॅटिंग करण्याकरता टीम साई ऑटो व्हील्स या टीम कडनं. अजूनही 3 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत या मॅच मधनं. वेग कमी केला होता, मात्र त्यावर फक्त सिंगल इथे अर्जित केली जाते. डबलचा प्रयत्न होणार नाहीये. 61 धावा स्कोर कार्ड वर आहेत. येणारे 2 बॉल ते इथून पुढे शिल्लक असतील. जर आपण पाहिलं तर टार्गेट सेट करण्याकरताची सध्या फर्स्ट इनिंग मधनं बॅटिंग चालू आहे. ओव्हर नंबर 5, 5वा बॉल तो इथून पुढे टाकला जाईल. समोर प्रतीक आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. डॉट बॉल ची हाताळणी इथे केली जाते. शेवटचा आणि अंतिमचा बॉल या ओव्हर मधनं इथनं टाकला जाईल. 61 धावा स्कोर कार्ड वर आहेत. ते फटका चांगला सजवलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तो तैनात आहे आणि विकेट जातीये. दिशांत साबळेने तिथे टिपलाय झेल. विकेट नंबर 7 बॅक टू डग आउट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जाईल सरपंच 11. कुलदीप पाटील यांना मी विनंती करेन नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेब तसेच त्यांच्या समवेत हसमुखजी पाटील ते देखील इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. या मी लगेच विनंती करतोय वैभवजी ठाकरे साहेबांना की आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. तसेच त्यांच्या समवेत गणेश बांगडे ते देखील इथे उपस्थित झालेत. कशिवली गावचं व्यक्तिमत्व आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम सरपंच 11 आणि त्याचा विपक्ष टीम आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. टीम शेखर ठाकरे आणि टीम जो सचिन विषयांचा संघ आहे जय शिवराय हा संघ असेल. तर या ठिकाणी कुलदीप पाटील माझ्या समवेत जोडले गेलेत. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. तसेच या लीगचे अध्यक्ष जर आपण पाहिलं तर दिनेश जाधव साहेब ते देखील आहेत. या ठिकाणी कॉल दिला जाईल जय शिवराय या टीम कडनं. छापा हा कॉल दिला आणि काटा आलाय. या ठिकाणी टॉस जिंकलाय सरपंच 11 टीमचे कर्णधार दिनेश कोदे यांनी टॉस जिंकलाय. स्वतः संघ मालक आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर जय शिवराय सारखा संघ आहे. खूप फॉर्म मध्ये असलेला संघ आहे. बॅटिंग लाईन चांगली आहे जय शिवराय टीमची. प्रथम तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? ते आता आम्ही इथे काही सांगू शकत नाही. ते सर्व आम्ही मैदानात दाखवणार आहेत. ओके, जे काय असेल ते मैदानात दाखवणार आहेत असं म्हणतायत. बोलायला ऐकणार नाहीयेत कारण की ते पेशाने वकील देखील आहेत, ऍडव्होकेट आहेत. तत्पूर्वी मी जातोय कर्णधार शेखर ठाकरे याच्याकडे. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तुझ्या वाट्याला फलंदाजी चालली आहे. किती धावांचा मनामध्ये टार्गेट ठेवलंय? मी दिनेश कोदेला अगोदरच बोललो होतो, तुझा टॉस आला मला बॅटिंग दे. 70+ चा टार्गेट आहे. म्हणजे दोघांमध्ये मांडवली झालेली आहे. आपण स्पर्धा पाहतोय शिवसंघर्ष प्रीमियर लीग पर्व 9 आणि जाऊयात मॅच मध्ये, जिथे मॅच मैदानात न चालू आहे. साई ऑटो व्हील्स आणि त्याच्या विपक्षात टीम साई देवा. तर नक्कीच जो बॅटिंग करणारा संघ आहे त्यांना 2 धावांची पेनल्टी लागली गेली. त्याचा 12वा खेळी इथे नव्हता, त्यामुळे आपण आज सकाळपासून पेनल्टी देतोय. प्रत्येक जो संघ इथे काहीतरी अनुपस्थित दाखवतो त्या संघाला
त्यामुळे जे टार्गेट असेल ते बरोबर विजयासाठी 64 धावांचं येणारे. मात्र आपण पाहिलं असतील 5 षटकं म्हणजे 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये 64 धावा करून हा सामना जिंकायचा आहे. चला तर जाऊयात मॅच मध्ये. 2 बॅटर मैदानात दाखल झालाय. प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला मैदानात नॉन स्ट्रायकर एंड कडे आपण बॅटर पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड कडे ओमकार. प्रतीक पाटील जर विचार केला तर जे TDRF ठाणे डिझास्टर रेस्क्यू फोर्स यामध्ये तो कार्यरत आहे ठाणे या ठिकाणी. आणि अगदी जेव्हा जेव्हा आपत्ती येत असते तेव्हा तेव्हा त्यांचं दल जे TDRFचं दल आहे ते सतत पुढे असतं. तो प्रतीक पाटील सध्या स्ट्रायकर एंडवर असेल बॅटिंग करण्याकरता. आज मात्र टीमच्या अस्तित्वासाठी लढायचं आहे, कारण की एक विजय तो त्यांना इथनं मिळवायचा आहे. कारण की या अगोदरच्या दोन्ही मॅच त्यांनी गमावल्यात. मात्र आपल्या एका विजयाच्या शोधात आहे. तो टीम साई देवा संघ आता बॅटिंग करतोय. येणारे 30 बॉल विजयाकरता करायचे आहेत 64. पहिला बॉल सिद्धेश मोरे. पहिलाच बॉल गोल्डन डकचा शिकार झालाय. प्रतीक पाटीलला परतावं लागेल. विकेट जातीये. बॅटर बाद. प्रतीक पाटील शून्याचा चष्मा परिधान करून परतीच्या प्रवासाला. विकेट जातीये. बॅटर बाद. इथे एक महत्वपूर्ण बॅटर मैदानाच्या बाहेर जातोय. प्रतीक पाटील अगदी पॉवर प्ले मध्ये दर्जेदार खेळी करता त्याची ओळख आहे. मात्र इथे त्याच्या वाट्याला निराशा आली आहे. चला जाऊयात मॅच मधनं. सिद्धेश मोरेचं षटक आपण मैदानात पाहतोय. अगदी हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज आहे सिद्धेश मोरे. बॅटिंग मधनं काही चांगलं करता आलं नाहीये, मात्र गोलंदाजी ती इथनं चांगली करतोय सिद्धेश मोरे. पहिलाच बॉल एक महत्वपूर्ण बॅटर त्याला परतवलाय. जाऊयात मॅच मध्ये. सिद्धेश मोरे अगेन सज्ज होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. ऑन बॅटिंग मार्क वर बॅटिंग करण्याकरता युवराज आलाय. डावकुरे आताचा बॅटर आहे समोर युवराज. चला जाऊयात मॅच मध्ये. युवराजच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय सिद्धेश मोरे. पुढचा बॉल इथे विकेट जातीये. बॅटर बाद. म्हणजे ज्या पहिल्या 0 या धावसंख्येवर 2 विकेट ज्या साई ऑटो व्हील्सच्या गेल्या होत्या त्या विकेट साई देवाच्या देखील गेल्यात. 0 या धावसंख्येवर 2 विकेट परतीच्या प्रवासाला. चला जाऊयात मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय रितेश मस्कर. मान फ्रॉम अब्जे गावचा सुपुत्र आहे आणि जे मनोर या ठिकाणी शॉप आहे जीवी स्पोर्ट्स त्याचे प्रोप्रायटर रितेश मस्कर तो सध्या मैदानात दाखल झालाय. आता जी काही करायचंय ना ते या 2 बॅटरला करायचंय. एक चांगली पार्टनरशिप ती करावी लागेल. एक चांगला खेळ त्या 2 बॅटरला दाखवावा लागेल, कारण की एक मोठी धावसंख्या आहे जिचा पाठलाग त्यांना करायचा आहे. 64 धावा आहेत तब्बल. बॉलिंग ट्रॅक वरनं सिद्धेशच्या गोलंदाजीचं प्रत्युत्तर ते बॅटर कडे नाहीये. रितेश मस्कर ऑन बॅटिंग मार्क वर असेल. गोलंदाज सिद्धेश मोरे. हॅट्रिक चेंडू इथून पुढे समोर घेऊन येईल रितेश मस्करच्या विपक्षात. धनेश साने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण त्याला पाहतोय. जाऊयात मॅच मध्ये. 64 धावांचा पाठलाग करताना रितेश मस्कर नवीन बॅटर. हॅट्रिक बॉल. इथे पुढचाच बॉलला पाठवलाय. सीमा रेखा पार. येतो इथे रितेश मस्करच्या बॅटमधनं चौकार. हा बॉल जेव्हा जेव्हा सिद्धेश मोरे टाकतो तेव्हा याच ग्राउंड वरची ती लाखाची मॅच आठवते. शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी. त्यात शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता होती आणि असाच बॉल सिद्धेश मोरेने टाकला होता. चला जाऊयात. पुढचा बॉल रितेश मस्करच्या विपक्षात. अगेन इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तो राहिला होता. डायरेक्ट हिट करायचं होतं, मात्र इथे काय घडलंय मैदानात. बॅकअपला कोणी नव्हता. सागर पाटील थोडा उशिराने आला. तत्पूर्वी वैभव जसा बॅकअपला येईल. इथे दुसरी धाव ती इथे कंप्लीट केली आहे. अगदी
प्रेझेन्स ऑफ माइंड ना 2 धावा त्या इथे कंप्लीट केल्यात. म्हणजे चेंडू डॉट काढला होता तदनंतर त्या 2 धावा जसे ओव्हरथ्रो झाला तिथनं लगेच 1 धाव कंप्लीट केली. म्हणजे हे चांगलं क्रिकेट ते दाखवलं जाते रितेश मस्करकडनं. कारण की अगदी त्याला माहिती एक मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करतोय. 6 धावा झाल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात स्कोर कार्डवर. 24 मॅच मध्ये पुढचा बॉल सिद्धेश मोरे अगेन बॉलिंग ट्रॅक वरनं. अजूनही 2 बॉल तर इथून पुढे शिल्लक आहेत या ओव्हर मधनं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिमचा बॉल तो इथून पुढे हाताळला जाईल या सिद्धेश मोरेच्या गोलंदाजीतनं. चला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट. टीम सरपंच 11 आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहतोय जय शिवराय रितेश मस्कर. पुढचा बॉल इथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 6. चला मी जातोय जिथे मुख्य मंचावर मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत त्यांच्या मान सन्मानाकडे जातोय. या ठिकाणी वैभवजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत. माजी पंचायत समिती उपसभापती वाडा मी दिनेशजी जाधव या लीगचे अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला धनेश साने थोडी घाई करा प्लीज. चला लगेच टीम मीटिंग नकोय. आपण अर्धा तास उशिरा नाहीत. या ठिकाणी वैभवजी ठाकरे माजी पंचायत समिती उपसभापती वाडा तसेच मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. अगदी जर आपण पाहिलं तर क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. मागच्याच आठवड्यात त्यांच्या गावातली एक दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहिली खासदार चषक. या ठिकाणी तो शुभ सन्मान होतोय वैभवजी ठाकरे साहेबांचा. तत्पूर्वी चला मॅच थोडी स्पीडअप करा. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी कुलदीप पाटील गांधरेगावचं व्यक्तिमत्व आहे त्यांचा शुभ सन्मान मी सुशांत पाटील यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुढचाच बॉल ज्यावर ठोकलाय चौकार 4. इथे पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल हसमुखजी पाटील. वैभवजी जोगमारे यांना विनंती करतो की हसमुखजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं होतोय हसमुखजी पाटील यांचा. त्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. बॉलला पंच केलाय. बॉल गेलाय चौकार 4. या ठिकाणी दयानंदजी दळवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम दयानंदजी दळवी साहेब. गेले 9 वर्ष ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक जे दिलं जात आहे ते दयानंदजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. आपण शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग पाहतोय. अगदी दर्जेदार आयोजन या स्पर्धेतल्या 9व पर्व आणि 9 पर्वामध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून येते ते दयानंदजी दळवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. प्लीज वेलकम. त्यानंतर मी पुढील सन्मान गणेशजी भांगडे कशिवली गावचं व्यक्तिमत्व आहे आशिष शिंदे यांना विनंती करतो की आपण शुभ सन्मान करायचा आहे. गणेश बांगडे अगदी क्रिकेटवर नितांत प्रेम आहे याही व्यक्तिमत्वाचा तो शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान
महेशजी पाटील बिडगर गावचं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा शुभ सन्मान मनोज चौधरी यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. जो इथे कॅच सोडला सागर पाटील यांनी, वैभवजी ठाकरे साहेबांकडनं 200 रुपये त्याकरता. पुढील सन्मान या ठिकाणी आकाशजी वेहेले साहेब यांचा शुभ सन्मान होतोय. नितीनजी शिंदे यांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धावसंख्या 21 आहे स्कोर कार्ड वर. तदनंतर अक्षयजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाईल. मी विनंती करतोय दिनेश जाधव यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. धावसंख्या 21 आहे स्कोर कार्ड वर. 2 षटक संपलेत. येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 43 धावांची गरज आहे. चला मॅच स्पीडअप करायचे. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरनं सिद्धेश मोरे आलाय. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक आहे, सांघिक टीम कडनं तिसरं. येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 43 धावांचं आव्हान आहे. चला जाऊयात मॅच मध्ये. 18 बॉल 43 धावांचं समीकरण या मॅच मध्ये बनलंय. समोर स्ट्रायकर एंड वर बॅटर आपण मैदानात पाहतोय. ओमकार 4 बॉल 9 धावांची इनिंग त्यानं देखील साकारली आहे. त्याच्या विपक्षात पहिलाच बॉल. इथे फर्निचर बिघडवलाय. विकेट ट्रेकर गोलंदाज आहे सिद्धेश मोरे. विकेट गेली आहे. बॅटर बाद. चला नवीन बॅटर थोडं घाईत या, धावत यायचंय मैदानात. दर्जेदार मॅच, दर्जेदार आयोजन ते आपण या संपूर्ण स्पर्धेतनं पाहतोय. अगदी जर आपण पाहिलं तर शिवसंघर्ष प्रतिष्ठान अगदी पाहता पाहता 9व्या पर्वामध्ये आपण येऊन पोहोचलोय. हे दर्जेदार आयोजन ते इथे पाहतोय. 8 टीमचा समावेश या संपूर्ण स्पर्धेतनं. तिथे धावसंख्या 21. या धावसंख्येवर विकेट ते आतापर्यंत गेल्यात त्या टोटल 3 विकेट गेल्यात. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय दिशांत साबळे, वन फ्रॉम बिलगर. येणारे 17 बॉल आणि विजयाकरता 43 धावांचं लक्ष आहे इथून पुढे. चला जाऊयात मॅच मध्ये. सिद्धेश मोरे पुढचा बॉल. दिशांत इथे फटका मोठा खेळलाय आणि इथे असं म्हणतात ना की वारा तिथंच मारा आणि षटकार. जाऊयात मॅच मध्ये. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्यानं स्कोर कार्ड वर पुढे सरसावतीये. स्कोर कार्ड वर धावा झाल्यात 27. 27 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. येणारे बॉल 16 आहेत. 16 मध्ये 37 करायचे आहेत. या षटकारानं नक्कीच एक साई देवा टीमला जो
डगआउट मध्ये आत्मविश्वास त्यांचा वाढला असेल या षटकारानं, हे म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा जोरकस खेळलाय, मात्र इथे वैभव डुकले, इथे चुकी होणं शक्य नाहीये. विकेट जातीये, बॅटरला परतावा लागेल. दिशांत साबळे बॅक टू डगआउट. चला जाऊयात मॅच मध्ये. तिथे स्कोर कार्ड वर धावा आहेत 27 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही येणारे इथून पुढे 15 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे 15 बॉलचा खेळ झालाय, अजून 15 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत. अजून 15 बॉल मध्ये धावांची गरज आहे. 37 15 बॉल आणि 37 धावा. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय शैलेश. ही जोडी खूप महत्वाची आहे. एका बाजूने रितेश मस्कर आहे आणि एका बाजूने शैलेश आहे. जे काही करायचंय ना ते या दोन बॅटरला करायचं आहे. ज्या पद्धतीने साई ऑटो व्हील्स मध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली होती आणि चांगल्या धावा बनल्या, तशी या जोडीला मैदानात एक चांगली पार्टनरशिप करणं ते गरजेचं आहे. मात्र इथनं सिद्धेश मोरे तो ब्रेक करेल का? पुढचा बॉल. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, कारण की सिद्धेश मोरेचं महत्वाचं षटक आहे. इथे बॉलला फेकलंय, एकच धाव एक्स्ट्रा दिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धनेश साने एकच दर्शवतायत की डोक्यावर बर्फ ठेवा आणि खेळ करा. सिद्धेश मोरेला तो संदेश दिला जातोय की डोकं शांत ठेवून खेळायचं आहे. मात्र या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे वधारते. स्कोर कार्ड वर 28 धावा स्कोर कार्ड वर बनल्यात. रितेश मस्कर स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता, त्याच्या विपक्षात सिद्धेश मोरेचं षटक आहे. रितेश मस्करनं देखील दर्जेदार बॅटिंग केली आहे. या अगोदर त्याच्या बॅटमधनं देखील 2 चौकार आलेत. मात्र इथनं पुढे पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 3 5वा बॉल सज्ज होतोय सिद्धेश. बॉल पुढचा बॉल. इथे स्ट्रॉंग अपील, मात्र ती पंच ते नाखुश आहेत. सिंगल अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्ड वर 29 धावा स्कोर कार्ड वर लागला. चला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. सिद्धेश खूप जास्तीचा वेळ जातोय. मैदानात एक डावकर आहे आणि एक उजव्या हाताचा बॅटर आहे. थोडीशी डोकेदुखी आहे टीम साई ऑटो व्हील्स टीम करता, कारण की क्षेत्ररक्षणचे सातत्याने चेंजेस करावे लागत आहेत. मात्र शैलेश स्ट्रायकर एंड वर. या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल आहे. या ठिकाणी लेजंड क्रिकेटर सुरेश पष्टे ते इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम सुरेशजी पष्टे. अगदी क्रिकेट या विषयावर त्यांचं एक पुस्तक देखील आहे. सुरेश पष्टे ते इथे दाखल होत आहेत. हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. जाऊयात मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 10.0च्या सरासरीने 30 झाल्यात. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता 34 ची गरज आहे. चला मी पुढील सन्मानाकडे जातोय. या ठिकाणी दयानंदजी दळवी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाईल. मी मनोज वलटे या लीगचे खजिनदार आपणास विनंती करतोय, दिनेशजी जाधव साहेबांना विनंती करतोय की दयानंदजी दळवी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर अतिथी देव भव, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि 9 वर्ष त्यांच्या माध्यमातून सतत मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. सातत्य राखलंय त्यांनी देखील. सिरीज हे पारितोषिक देण्यामध्ये त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. दयानंदजी दळवी साहेब जोगमार्गेपाडा इथनं या गावचं हे व्यक्तिमत्व, त्यांचा तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल गणेश भुईर यांचा शुभ सन्मान मी करण्याची विनंती करेन. मनोजी चौधरी या संपूर्ण लीगचे सचिव, त्यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय गणेशजी भोईर साहेबांचा. अगदी बॉलला दिशा देण्याचं काम ते इथे करत होता. मात्र सिंगल वैभव होता त्या ठिकाणी. त्यानंतर अभि पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी
झाला का? अभि पाटील यांचा शुभ सन्मान शेखर ठाकरे यांना मी विनंती करतो की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. येणारे 11 बॉल आणि विजयाकरता 34 ची गरज आहे. पुढचा बॉल इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत होता मात्र क्षेत्ररक्षक येतोय पुढे. रितेश मस्कर हो नाही थांब करता करता मात्र थांबलाय. शैलेशने त्याला थांबवलं असं म्हणायला हरकत नाहीये. शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. सर्व मान्यवर वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहतोय. या ठिकाणी लेजंड क्रिकेटर सुरेशजी पस्टे निचोळे गावचं व्यक्तिमत्व त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय नितीन शिंदे यांना की सुरेश पस्टे लेजंड क्रिकेटर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पुढचा बॉल रितेश मस्कर इथे जागा बनवली आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बॉलला पाठवलाय डिफाईन लेगच्या क्षेत्रात नाही इथे आलाय हा दर्जेदार चौकार 4. सुरेशजी पश्चे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. त्यानंतर भरतजी खिराडे साहेबांचा शुभ सन्मान मी वैभवजी जोगमार्गे यांना विनंती करतोय की भरतजी खिराडे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. येणारे 9 बॉल विजया करता 29 धावांची गरज आहे या मॅच मधनं. 9 बॉल 29 धावा तर इथनं केल्या जातील का इथनं थांबवल्या जातील हे पाहावं लागेल. रोशन बॉलिंग ट्रॅकवर ना. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला हवा दिली आहे आणि पाठवले डीप स्क्वेअर लेग वरना. हा दर्जेदार षटकार आहे. रितेश मस्करच्या बॅट मधनं आलाय षटकार. येणारे 8 बॉल विजया करता 23 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. मॅच होती 12 बॉल 34 मॅच आली आहे 8 बॉल 23 वर. दर्जेदार मॅच, दर्जेदार मॅच, रंगतदार स्पर्धा ते आपण पाहतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9. एकच राजे सर्व खेळाडू आपण. पुढचा बॉल इथे लॉंग ऑफला चेंडू येतोय वेगाने ट्रॅव्हल झालाय मात्र सिद्धेश मोरे आहे त्या ठिकाणी. बॉलला फील्ड करतोय फ्लंबल होती सिंगल तिथे डबल जर मध्ये रूपांतर केलंय. या 2 धावा कंप्लीट होतील. इथे मुख्य मंचावरनं ती काही क्षणचित्र इथे टिपली जात आहेत. एकच राजे या सर्व टीमचे खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये यायचं हे लक्षात असू द्या. इथे स्विच इटचा फटका आपल्याच डगआउट मध्ये पाठवलाय. हा आहे रितेश मस्करचा क्लास. बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय रितेश मस्करच्या बॅट मधनं चौकार. 4-4-4. बारा बॉल 34 ची मॅच होती. 17चा रन रेट होता प्रति ओव्हर मागे. या ओव्हरला 17 घेतल्यात म्हणजे येणारे आता 6 बॉल 17 ची गरज आहे. या अगोदर रितेश मस्करनं तो आपला क्लास दाखवला. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार आला. दर्जेदार बॅटिंग रितेश मस्करने केली आहे. आता समोर स्ट्रायकर एंडवर शैलेश आहे. त्याला 6 बॉल 17 धावा करण्याकरता तो सज्ज झालाय. मात्र बॉलिंग ट्रॅकवरनं एक महत्वाचा खेळाडू टीम साई ऑटोव्हील्स या टीम कडनं मात्र वैभव डुकले बॅटिंग मधनं खूप दर्जेदार बॅटिंग त्यानं केली आहे. एक चांगली पार्टनरशिप ती वैभवनं केली आहे. मात्र तोच वैभव पुन्हा एकदा आता मात्र समोर शैलेशचं आव्हान आहे. मन फ्रॉम चिखले गावचा हा सुपुत्र शैलेश पाटील सज्ज आहे ऑन बॅटिंग मार्कवर. त्याच्या विपक्षात तिथे बॉलिंग ट्रॅकवरनं वैभव डुकलेला ते इथनं षटक हाताळायचं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की एक चांगली पार्टनरशिप होणं ते खूप गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप बनली आहे. येणारे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. 47 या धावसंख्येवर 4 विकेट गेल्या त्या टीम साई देवा या टीमच्या. 6 बॉल 17चं हे समीकरण. त्याला खूप जास्तीचा वेळ जातोय. आयोजकांकडून स्ट्रिक्टली बरोबर सांगितलं जात आहे की खूप जास्त वेळ जातोय हे लक्षात असू द्यात. नेक्स्ट मॅच टीम जय शिवराय आणि एकच राजे
जय शिवराय आणि सरपंच 11 दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. जाऊयात मॅच मध्ये. 6 बॉल 17. पहिला बॉल शैलेशच्या विपक्षात. हे आता असं झालंय आधीच कर्जबाजारीना त्याच्यात हे उसने शेजारी. बॉल गेलाय चौकार. प्लस नो प्लस 4 म्हणजे टोटल 5 आल्यात. आता येणारे 6 बॉल विजया करता 12. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. पुढचा बॉल वा दर्जेदार. इथे कमबॅक करणारा बॉल आहे. डॉट बॉल. येणारे 5 बॉल विजया करता 12 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. शैलेश मध्ये क्षमता आहे मात्र वैभव डुकले तितकाच कसलेला गोलंदाज आहे. कित्येक मोठ्या मोठ्या बॅटरच्या समोर गोलंदाजी त्यानं देखील केली आहे. आज मात्र समोर शैलेश पाटील आहे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल अगदी खणून काढलंय या बॉलला असं म्हणायला हरकत नाहीये. दर्शन मुकाशा आहे त्या ठिकाणी. एका हाताने बॉलला फील्ड केले. बॉलची फेकी करतोय मात्र धावा इथे कंप्लीट होतील. 2 बॅकअपला सागर पाटील होते तत्पूर्वी इथे 2 कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने स्कोरर आम्हाला दर्शवतायत. या 2 धावसंख्या पुढे जातीये. 54 झाल्यात. एकच राजेचे जे जय शिवरायचे जे प्लेअर बसले ते तिथं आरसा येतो इकडे गाडीचा. पुढचा बॉल इथे मैदानात काय घडतंय. रन आउट स्वरूपानं रितेश मस्कर त्याला बरदावा लागेल. वाईट आणि रन आउट झाला इथे. वाईट करता रिव्ह्यू तो इथे घेतला जातोय. चेक केलं झाली या ठिकाणी. विजय बटाला सर आहेत ऑफिशियल पंच. जिथे जय शिवरायचे प्लेअर बसलेत तिथे ती बाईक आहे ना ते आरसा खाली करायचा आहे. ते खुर्चीत जिथे काका बसलेत त्याच्या बाजूला. हा हेमंत वाघ सांगतोय तीच बरोबर. ओके थँक्यू. सरकार ग्रुपचे अध्यक्ष नवनीतजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. ऑफिशियल पंच जो ऑनफिल्ड डिसिजन असेल ना तो हे करावा लागेल कारण की बॉल इथे दिसत नाहीये कारण की बॉलर मध्ये आलाय बॉल टाकल्यानंतर. ऑनफिल्ड डिसिजन जो पंचांकडनं असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 55 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. येणारे बॉल असतील इथून पुढे 4 बॉल मध्ये करायचे आहेत 9. 4 बॉल 9चं समीकरण बनलंय. शैलेश पाटील स्ट्रायकर एंडवर महत्वाचा बॅटर आहे. त्याच्या विपक्षात वैभव डुकले गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न तो प्राप्त झाला होता. सिंगल वेगाने कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न वैभव बॉल म्हणतोय माझ्याकडे चेंडू फेक. इथे धनेश सानेने बॉलला कलेक्ट केलंय. शैलेशला सेफ केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट सॅक्रिफाईस केली जाते इथे. ती बॅटर गौरवची तो गौरव परतेल. तत्पूर्वी येणारे आता 3 बॉल आणि विजया करता 8 ची गरज आहे. म्हणजे जे काही करायचंय ना ते शैलेशला करायचंय. शैलेश करता आता काही केलं जातंय हे म्हणायला हरकत नाहीये. गौरवनं विकेट सॅक्रिफाईस केली आहे. नवीन बॅटरला मैदानात यावं लागेल. 3 बॉल विजया करता 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं.
दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय, हा थरार आपण अनुभवतोय, पाहतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग 2026 चा हा महासंग्राम. टीम साई ऑटो व्हील्स आणि त्याच्या विपक्ष टीम साई देवा. चला मॅच स्पीडअप करायची आहे, थोडी घाई करा. नवीन बॅटर मैदानात सागर आलाय, मॅच स्पीडअप करा प्लीज, खूप जास्तीचा वेळ जातोय. आयोजकांकडनं वारंवार त्या स्ट्रिक्टली वॉर्निंग्स त्या माझ्यापर्यंत येतात, त्यात मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, थोडी घाई करा प्लीज. येणारे 3 बॉल विजयाकरता 8ची गरज आहे. पुढचा बॉल, इथे पुढचा बॉल हवेत आहे, पकडो क्या जीतो मॅच. इथे झेल टिपला जातोय, महत्वाचा बॅटर शैलेश पाटील. बिग विकेट गॉन, परतावं लागेल शैलेश पाटील परतीच्या प्रवासाला. बॅटर बाद. चला जाऊयात मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. महेश मानकर तो मैदानात आलाय, मजबूत शरीरयष्टी आहे महेश मानकर. मान फ्रॉम कोणे गावातनं बिलॉंग करतो. आज साई देवा या टीम कडनं खेळताना अस्तित्वाची लढाई आहे, एका विजयाच्या शोधात आहे तो टीम साई देवा संघ. कालचा दिवस त्यांच्याकरता नव्हता, कालच्या जेवढ्या मॅच झाल्या त्या त्यांना पराभूत व्हावं लागलं. आज मात्र नव्या उमेदीने मैदानात उतरलेत. मात्र इथे विजयी साकार करायचा असेल तर येणारे 2 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. वैभव डुकले निर्णायक बॉल असेल या ओव्हर मधला. पुढचा बॉल, इथे शरीरयष्टीवर जाऊन चेंडू आदळतोय, सिंगल इथे कंप्लीट केली जाईल का, तर रन आउट स्वरूपाने विकेट गेली आहे. येणारा 1 बॉल आणि विजयाकरता 8 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. चला नवीन बॅटर प्लीज घाईत या, थोडं धावत या, तुमचा देखील वॉर्मअप होईल. 1 बॉल आणि विजयाकरता 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजांना जर आता कोणतीच चुकी केली नाही ना तर या मॅच मध्ये विजयी होऊ शकते ती टीम साई ऑटो व्हील्स. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. नवीन बॅटर मैदानात येतोय स्वतः संघ मालक अजय, त्याच्या मालकीचा संघ आपण पाहतोय साई देवा. तसेच जर आपण पाहिलं तर सध्या बॅटिंग करण्याकरता आणि नॉन स्ट्रायकर एंड चा बॅटर दोन्ही संघ मालक आहेत, त्यांच्याच मालकीचा संघ आहे साई देवा संघ. एक बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. वैभव डुकले. पुढचा बॉल, चांगला बॉल आणि इथे मॅच ती इथे फिनिश झाली आहे. मॅच विजयी संपादन केलाय तो टीम साई ऑटो व्हील्स न. खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्या टीम साई ऑटो व्हील्स. नेक्स्ट मॅच टीम ऍडव्होकेट दिनेश कोदे आणि किशोरजी पवार यांच्या मालकीचा संघ तो टीम सरपंच 11 आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहणार आहोत जी इन ऍक्शन असेल जय शिवराय समीरजी विषय आणि शेखरजी ठाकरे यांचा संघ, यांच्या मालकीचा संघ जो टीम जय शिवराय. नेक्स्ट मॅच मध्ये दोघेही इन ऍक्शन असतील आणि कशा पद्धतीनं ती मॅच होईल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत घेऊन येतील दिनेश ठाकरे सर. तत्पूर्वी जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे.